राज्यामध्ये उष्माघाताचा धोका वाढला। 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरात 39 उष्माघात रुग्णांची नोंद। अकोल्यामध्ये 11, नंदुरबारमध्ये 6 आणि रत्नागिरीत 5 या सर्वाधिक उष्माघाताची प्रकरणं आढळली। अहिल्यानगरमध्ये तापमान 42 अंशांवर। उन्हामुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी घटली। भाविकांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी साईबाबा संस्थांच्या वतीनं विविध उपाययोजना। रायगडच्या माणगावमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर गेला। कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण। उन्हाच्या तडाख्यात पाणी बॉटल विक्रेत्यांना अच्छे दिन। राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून जळगावमध्ये तापमान 46 अंशांवर गेलंय। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये 8 खाटांचं सुसज्ज उष्माघाती कक्ष स्थापन। तर नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन। रायगड जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर माणगाव उपजिल्हा रुग्णालय सज्ज। विशेष उष्माघात कक्षासोबतच डॉक्टर आणि परिचारिकांची विशेष नियुक्ती। पनवेलमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्याचा धोका वाढला। घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन। जळगावच्या 40 गावात तापमानाचा पारा 42 अंशांवरती स्थिर। उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचा अंदाज। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या झळा कायम। उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक त्रस्त। वाढत्या तापमानाचा जनजीवनावरती परिणाम। धुळे शहरात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर। तापमानात मोठी वाढ। वाढलेल्या तापमानामुळे मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरती शुकशुकाट। नागपुरात नगर परिषद क्षेत्रामध्ये हिट ऍक्शन प्लॅन लागू। दुपारी उन्हाच्या वेळेमध्ये मद्यपान न करण्याच्या सूचना। चहा देखील न घेण्याचं आवाहन, तर उन्हामध्ये स्वयंपाक न करण्याचा सल्ला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर कायम। तापमान 42 अंशांवर। पुढील आठवड्यात तापमान 45 अंशांवरती जाण्याचा अंदाज। नाशिकच्या लासल गावात उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे गायींची तब्येत बिघडली। शेतकऱ्यांना फॉगर बसवत गोठ्यामध्ये तापमान नियंत्रणाचा अनोखा प्रयोग केलाय। चंद्रपुरात तापमानाचा पारा वाढल्यामुळे जलतरण तलावांकडे ओढा। सकाळ संध्याकाळ सत्रामध्ये होणाऱ्या जलतरण सरावासाठी एकच गर्दी। गडचिरोलीमध्ये तापमानाचा पारा 42.9 अंशांवर। तापमानवाढीचा बाजारपेठांवरती परिणाम। दुपारच्या वेळेत नागरिकांनी बाहेर पडू नये, प्रशासनाचं आवाहन। गोंदियात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे वैनगंगा नदीवरची पाण्याची पातळी खालावली। 22,000 नळधारकांना वैनगंगा नदीपात्रातनं पाणी पुरवलं जातं। गोंदिया शहराला 10 दिवस पुरेल इतकंच पाणी आता शिल्लक। सांगली जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता। जिल्ह्यातील अनेक तलाव आणि विहिरीतील पाण्याच्या पातळीत घट। चांदोली धरणात देखील 41% पाणीसाठा शिल्लक। वाशिमच्या कोकलगाव बॅरेजमध्ये केवळ 5% पाणी शिल्लक। सिंचनाचा प्रश्न गंभीर। विहिरी कोरड्या पडत असल्यामुळे ग्रामस्थांना शेतीसोबतच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता। साताराच्या माण तालुक्यामध्ये झडपी सिओनकडनं पाणी टंचाईचा आढावा। सातारा जिल्ह्यातील 29 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू। नाशिकच्या काही भागात भीषण पाणी टंचाई। जिल्ह्यातील 40 गावं आणि 87 पाड्यांना 44 टँकरनं पाणी पुरवठा। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। बुलढाण्याच्या पिंपळगाव काळे गावात भीषण पाणी टंचाई। पाणी टंचाईच्या निषेधार्थ ग्रामस्थांचं ग्रामपंचायती विरोधातच आंदोलन। गावात 20 ते 25 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थ संतप्त। बीडच्या मसाजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव। स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मसाजोगमध्ये पोटनिवडणूक लागली होती। मसाजोगचे नवनियुक्त सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। स्वरूपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। रुपाली चाकणकरांच्या भावाचा सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पराभव। विशाल थोरातांकडून चाकणकरांच्या भावाचा 304 मतांनी पराभव। चांगल्या व्यक्तीला निवडून दिल्याबद्दल नांदूर गावकऱ्यांचे आभार। चाकणकरांच्या भावाच्या पराभवानंतर रुपाली ठोंबरेंनी डिवचलं। परभणीतील टाकळी कुंभकर्णाच्या सरपंचपदी प्रियांका मुंढे यांची निवड। प्रियांका मुंढेंचा 132 मतांनी विजय। गावात जल्लोष साजरा। वर्धा तालुक्यातील करंजीच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवाराचा विजय। सरपंच पदासाठी काँग्रेसच्या हर्षा वलके विजयी। काँग्रेसला सत्ता राखण्यात यश। कार्यकर्त्यांकडून गुलाल लावत विजयाचा जल्लोष। नंदुरबारच्या नवापूरमधील खांडबारा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दीपाली गावित यांचा विजय। प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये भरत गावित पॅनलची बाजी। आजी माजी आमदारांच्या पॅनलला धक्का। सांगलीच्या मिरज तालुक्यात वड्डी सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची बाजी। राजू वजीर 804 मतांनी आघाडी घेऊन विजयी।
पुण्याच्या भोर तालुक्यात झालेल्या 3 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर. पोटनिवडणुकीमध्ये खडकी गावाच्या सरपंचपदी राहुल बांदल, रावडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राजक्ता जाधव तर अंगसुळे ग्रामपंचायतीमध्ये करिश्मा राऊत यांचा विजय. तर वर्ध्याच्या समुद्रपूरमधील दहेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर. भाजप उमेदवार आदित्य खुरपुडे यांची सरपंचपदी नियुक्ती. तर विजयानंतर गुलाल लावत कार्यकर्त्यांकडून जल्लोष. भोंदू राजेंद्र गडगेला न्यायालयीन कोठडी. संगमनेर तालुक्यातील भोंदू गडगे 12 दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. नाशिकच्या मालेगावमध्ये दुभत्या जनावरांवरती चारा टंचाईचे संकट. अवकाळीमुळे चाऱ्यासाठी जनावरांवरती भटकंतीची वेळ. गडचिरोली ते चंद्रपूरला जोडणाऱ्या 210 कोटींच्या नवीन पुलावरती भगदाड. नागरिकांमधून संताप व्यक्त. उद्घाटनाआधीच पुलाची दुरवस्था झाल्यामुळे दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवरती कडक कारवाईची मागणी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं 7 हिल्स ते गजानन मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. रस्त्यावरती आलेले पक्के आणि कच्चे अतिक्रमण बुलडोझरच्या सहाय्यानं जमीनदोस्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाईला विरोध. अधिकाऱ्यांवरती वकिलांचा संताप. तर कोर्टानं अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती दिलेली नाही. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचं स्पष्टीकरण. 200 कोटींच्या कामांबाबतचे आरोप सभागृह नेते बेणेदार यांनी फेटाळले. 2024 चे वर्क ऑर्डर सत्तेत आल्यानंतर रद्द केल्याचं स्पष्टीकरण. पनवेल पालिकेत 200 कोटींच्या कामांबाबत वाद सुरू होता. पुण्याच्या राजगुरुनगरमधील वाडा रोडवरती बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडी. दिवसेंदिवस वाढणाऱ्या समस्यांमुळे प्रवासी त्रस्त. रायगडच्या अलिबागमध्ये मनसेची स्टिकर मोहीम. मराठी न बोलणाऱ्या ऑटो चालकांवरती कारवाईचा इशारा. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या रिक्षा चालकांचे व्हिडिओ काढून मनसेला पाठवण्याचं आवाहन. नागपुरात वीज चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. रिक्षा चालकाने इलेक्ट्रिक रिक्षा चार्ज करण्यासाठी चक्क सार्वजनिक वीज खांबावरनं अवैध कनेक्शन जोडल्याचा प्रकार. कोल्हापूरच्या इचलकरंजी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनमधील कापड गाठींची परस्पर विक्री. कापडी गाठी विकून 9,25,000ची फसवणूक करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. लातूरच्या रेणापूरमधील टेम्पो चालक आणि आरटीओ अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. 1,500चा ऑनलाईन दंड देऊन सुद्धा 1,500 रुपये कॅश मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल. वाशिम शहराला होणारा पाणीपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प. जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणारी भूमिगत केबल जळली. आधीच पाणीपुरवठा 8 ते 10 दिवसांआड होत असून आता मात्र नव्या संकटामुळे नागरिकांचे आणखी हाल. सरकारनं मुदतीच्या अगोदरच हरभरा हमीभाव खरेदी केंद्र गुंडाळले. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात हरभरा शिल्लक. हरभरा हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. भिवंडीतील कामवारी नदी अतिक्रमण आणि प्रदूषणाच्या विळख्यात. सांडपाणी आणि रासायनिक केमिकल्समुळे नदीतील जलचर धोक्यात. अतिक्रमणामुळे नदीचा प्रवाह आक्रसल्यामुळे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी. वाढत्या उन्हामुळे कार्यालयीन वेळ बदललेली असताना एकही कर्मचारी वेळेत हजर राहत नसल्याचं चित्र. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली. जनावरांना टॅगिंग नसल्यामुळे धुळे बाजार समितीतील जनावरांचा बाजार 1 महिन्यासाठी बंद. खरीप हंगामाच्या अगोदर बैल बाजार बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण. यवतमाळ जिल्ह्यातील 1700 कृषी केंद्र चालकांनी सलग दुसऱ्या दिवशी संप पुकारला. कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना लिंकिंग बंद करण्याची मागणी. जालन्यामध्ये कृषी विभागाच्या कारवाईची मोहीम सुरू. गेल्या 15 दिवसात 160 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटिसा. खताच्या नोंदींमध्ये तफावत आढळल्यामुळे आतापर्यंत 18 केंद्राचे परवाने रद्द. केंद्र चालकांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन. दरवाढ न देणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करणार नाही. कोल्हापूर जिल्हा वहीवणी एजंट संघटनेचा इशारा. 18% दरवाढ तातडीनं देण्याची मागणी. पुण्याच्या पुरंदरमधील दिवे जाधववाडीतील घनश्याम आढाळगे यांना वीरमरण. हिमाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना वीरमरण. बागेश्वर बाबा विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. बागेश्वर बाबावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन. बढती आणि बदलीच्या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी. 386 पदं रिक्त असल्यामुळे ताण वाढला. आंदोलनामुळे 10वी-12वीच्या निकाल प्रक्रियेवरती परिणाम होण्याची शक्यता. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली सिरोंचा महामार्गाचं काम तब्बल 6 महिन्यांपासून रखडलेलं. काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं महामार्गावरती आंदोलन. निधी मंजूर असून देखील काम रखडल्यामुळे नागरिक आक्रमक. पालघरच्या विरारमध्ये लग्नाला नकार दिल्याच्या रागातनं प्रियकराकडनं प्रेयसी आणि तिच्या आईची हत्या. दोघांच्या हत्येनंतर प्रियकराकडनं आत्महत्येचा प्रयत्न. घटनेत प्रियकर गंभीर जखमी.
नाशिकच्या इगतपुरीतील टाकेत गावात 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग. घोटी पोलीस ठाण्यामध्ये शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. कोणताही सुगावा नसताना खुनाचा गुन्हा उघड. नवी मुंबईतील सीबीडी पोलिसांची 7 दिवसात कामगिरी. स्मशानभूमीजवळ एका अनोळखी व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. भंडाऱ्याच्या मोहाडी भागामध्ये पाणीपुरवठ्याला नगरपंचायतीकडून 35 कोटींची योजना मंजूर. मात्र शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांवरती पाण्याचा टँकर घेण्याची वेळ. चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये 56 वर्षीय भारती डुबरेंकडून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी दमदार प्रयत्न. भारती डुबरेंनी 15 तासात गायली 195 गाणी. जळगावच्या भुसावळ रेल्वे स्थानकावरती अमृत भारत एक्सप्रेसचं जंगी स्वागत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दाखवला हिरवा झेंडा. कल्याण रेल्वे स्थानकावरती आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान. धावत्या ट्रेनमधून उतरताना प्लॅटफॉर्मवरती पडणाऱ्या आई आणि बाळाला जवानानं वाचवलं. आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.